हाय गाईज, वेलकम टू होम किचन। आज मी तुम्हाला कोलबी कांद्यात कशी बनवतात ती दाखवते। ही बघा, आता ही कोलबी आणले, आता मी ही साफ करते। करायचं तर हे डोकं काढायचं आणि हे असे आहेत ना त्याचे पाय कोलबीचे ते काढून अशी शेपूट खेचायची आणि हा आतला धागा काढायचा। का तर हा धागा आहे ना याने जुलाब भरपूर होतात म्हणून धागा काढून टाकायचा असतो। तर याप्रमाणे मच्छी ही कोलबी साफ करायची असते। हे बघा, हे असं आणि यातला हा धागा, हा हिरवा, हे बघा काळा धागा, हा काढायचा। कोलबी आता साफ करून झाले। ही दोनदा अशी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। हा एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आणि एक मिरची फोडणीला घालण्यासाठी। तर हा बारीक कांदा चिरून घेते। आपल्याला सुकी कोलबी बनवायची आहे ना कांद्यामध्ये, तर मग कांदा बारीक कापून घ्यावा लागतो। असा बारीक, एकदम बारीक कापायचा कांदा। ही मिरची अशी उभी चिरून घ्यायची, त्याचा तिखटपणा थोडासा याच्या तेलात उतरतो। तो गरम झालेला आहे, गॅसवर पेटवून ठेवला होता। तर आता 2 चमचे तेल घेते। तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये गॅस मोठा केला आहे, आता थोडासा कढीपत्ता टाकते, एक मिरची टाकले आणि हा बारीक चिरलेला कांदा टाकला। ग्रेव्ही जास्त पाहिजे तुम्हाला तर तुम्ही कांदा जास्त घालू शकता। आता मी एकच कांदा घातला, मोठा होता कांदा म्हणून। आता ते चांगलं हलवायचं पहिलं। कांदा चांगला असा हलवून घ्यायचा, परतायचा बोलतात। तर लाल व्हायला पाहिजे, थोडासा कलर बदलला, लाल झाला की समजायचं कांदा चांगला परतला गेलाय। बघा कांदा आता लाल झालाय। तर मी ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते चवीनुसार। हे मीठ टाकलं, अर्धा चमच। 4 कोकमं टाकते, कोकम टाकले 4। आता ते चांगलं मिक्स करून घेते आणि थोडीशी हळद, अर्धा चमच तिखट, हा माझा चमचा मोठा आहे, आणि अर्धा चमच बेडगी मसाला। हे दोन्ही सगळं टाकून घेतलंय। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तिखट। माझी दोन्ही मुलगे, माझी मोठी नणंद मला सारखी बोलत होते 2021ला की तू जेवणाचं अकाउंट चालू कर। पण मला एवढं मोठं टेन्शन होतं ना की मला काहीच सुचत नव्हतं काय करायचं काय नाही। तरी पण मी मग शेवटी फिरायला जायची, कुठं जायची मैत्रिणीकडे, इकडे तिकडे, मग ते व्हिडिओ बनवायला लागली। मग ते मी यूट्यूब चॅनल अकाउंट चालू केलं। परत तरीसुद्धा माझी नणंद माझी आहे, मैत्रिणीसारखीच आहे, तिने मला खूप सपोर्ट केलं। तर ती मला बोलायला लागली जेवणाचं काढ, जेवण खूप खूप छान करते। तिच्या मुली पण बोलायला लागल्या, माझे मुलगे पण बोलायला लागले तुझं जेवण चविष्ट आहे। तर तू ते जेवणाची रेसिपी तू अकाउंटमध्ये टाक यूट्यूबला, म्हणजे लोकांना ती माहिती पडेल आणि लोकांना ते जेवण आवडेल। पण मी खरं सांगू, या सोशल मीडियावर जेव्हा आली तेव्हापासून चांगला आता ही कोलबी मिक्स करून घेते मी। तेव्हापासून मला जे मोठं डोंगर कोसळला होता तर त्याच्यातनं मी बाहेर पडली। सोशल मीडियाचा धन्यवाद, त्यांनी जे प्लॅटफॉर्म तयार केला त्यामुळे मी या संकटातून किंवा या टेन्शनमधून बाहेर पडली आणि माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल अकाउंट चालू केलं मी। आता या तापावर
एक झाकण ठेवते, त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि 5-5 मिनिटांनी चेक करायचं की कोलंबी शिजली काय. आणि पाणी थोडंसं गरम झालं थोडंसं त्याच्यात टाकायचं. मग मंद आचेवर गॅस कमी करून मी ठेवला होता. तर हे बघा आता कोलंबीला पाणी सुटलेलं आहे. पाणी घालायची काही गरज नाही. पाणी जर सुटलं तर पाणी घालायची गरज नाही. पाणी सुटते म्हणजे आता कोलंबी चांगल्या प्रकारे शिजते. 5 मिनिटांनी बघा चांगली शिजेल. थोडीफार अजून 15 मिनिटांनी कोलंबी चांगली शिजेल. कारण ही बारीक कोलंबी आहे ना, जास्त मोठी नाही आहे. जाडी कोलंबी असेल तर जास्त वेळ लागतो. आता ही बारीक कोलंबी आहे त्यामुळे ही 15 मिनिटात शिजेल. आता वाफेवरती खाली गॅस बारीक ठेवला आहे, वरती ताटावर पाणी ठेवून वाफेवर शिजवायची. हे बघा कोलंबी आता चांगल्या प्रकारे शिजले, तयार झाले. आता याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस आता बंद करते. कोलंबी तयार झालेली आहे. हे बघा मस्तपैकी तिखट, जास्त तिखट नाही आहे. तुम्हाला जशी चवीप्रमाणे तुम्ही तिखट टाकून कोलंबी बनवू शकता. हे बघा कोलंबी तयार. टेस्टी मस्तपैकी